नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑनलाईन ऑफलाईन स्पोकन इंग्लिश क्लास. आजच्या या 30 दिवसामध्ये इंग्लिश शिका या सिरीजमध्ये आजचा आहे आपला 21वा दिवस आणि 21व्या दिवसामध्ये आज आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत. मी का म्हणतोय, कारण डेली लाईफमध्ये जी गोष्ट आज आपण शिकणार आहोत त्याचा आपण खूप जास्त वापर करतो. फक्त हे थोडं कन्फ्युजिंग यामुळे असतात कारण यामध्ये 2 सेंटेन्सेसचा तुम्हाला वापर करावा लागतो. आता 2 सेंटेन्सेस कोणते आहेत, कशा प्रकारे वापरायचे आहेत आणि कशा प्रकारे हे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. कंडिशनल सेंटेन्सेस नावाचा टॉपिक आज आपण शिकणार आहोत. कशा प्रकारे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत, कोणकोणत्या कंडिशनमध्ये आपण वापरतो, किती प्रकारचे कंडिशनल सेंटेन्सेस असतात आणि कोणकोणते टेन्स यामध्ये वापरायचे, हे सगळं आज आपण शिकणार आहोत. खूप महत्त्वाचा लेसन आहे, त्यामुळे जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. काल मी ॲनालिटिक्स चेक करत होतो तर मला कळालं की तुमच्यापैकी 76% लोक, किती 76% लोक लिटरली पूर्ण व्हिडिओ बघतायत, सगळं करतायत. 76% सगळं रोज व्हिडिओ बघतायत, आम्हाला मेसेज करता की सर PDF पाठवा सर, पण यार सबस्क्राईब करत नाही आहे का. असं का करायचं ना, सबस्क्राईब करा प्लीज. ओके, सबस्क्राईब करा आणि आम्हाला काही क्वेश्चन असेल, कारण तुमच्या करिअरच्या रिगार्डिंग हा पूर्ण चॅनल आहे, त्याच्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला काहीही तुमच्या करिअर रिगार्डिंग प्रॉब्लेम असेल, एखादा टॉपिक समजत नसेल तर प्लीज आम्हाला विचारा, आम्ही नक्की तुमची स्किल डेव्हलप करू. ओके, चलो, तर विदाउट एनी फर्दर अडू आपण सुरू करूया लेसन नंबर 21. आणि लेसनच्या मधामध्ये मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असेल. ओके, चलो, तर विदाउट एनी फर्दर अडू आपण सुरू करूया आपला आजचा लेसन जो आहे कंडिशनल सेंटेन्सेस. नावामध्येच आहे की जेव्हा एखादी कंडिशन तुमच्या सेंटेन्समध्ये असते तेव्हा तुम्हाला हे कंडिशन्स वापरायचे असतात, कंडिशनल सेंटेन्स वापरायचे असतात. आता नीट लक्षात घ्या, काय हे कंडिशनल सेंटेन्सेस कधी वापर करतो, तर अ कंडिशनल सेंटेन्स डिस्क्राइब्स अ सिच्युएशन अँड इट्स पॉसिबल रिझल्ट. 2 गोष्टी असतात बघा या कंडिशनल सेंटेन्समध्ये. सगळ्यात पहिले बघा काय सांगतं की कंडिशनल सेंटेन्समध्ये काय असतं, तर सगळ्यात पहिल्या सेंटेन्समध्ये तर सिच्युएशन सांगतं आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये त्याचा रिझल्ट असतो. आता कशा प्रकारे रिझल्ट असतो, कशा प्रकारे सेंटेन्स असतो आपण बघूया. बघा, कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय, तर अशी वाक्य ज्यामध्ये एखादी अट असते की यार जर का असं झालं तर, आपण अटी देतो ना की जर का समजा तू हे केलं तर, ठीक आहे, तर हे पहिलं, मी असं करेल हे दुसरं. तर अशा प्रकारे 2 सेंटेन्स असतात. तर सगळ्यात पहिले ज्यामध्ये एक अट असते आणि त्या अटीचा एक परिणाम दिलेला असतो. कशा प्रकारे सगळ्यात बघा, पुढे मी एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला. बघा, 2 गोष्टी असतात या प्रकारच्या वाक्यांमध्ये. 2 प्रकारचे सेंटेन्स असतात. सगळ्यात पहिल्या सेंटेन्समध्ये इफ असतं, म्हणजे जर. ठीक आहे, सगळ्यात पहिल्या सेंटेन्समध्ये जर असतं. यार मी दिलं होतं जर, कुठं आय डोंट नो. ठीक आहे, तर पहिल्या सेंटेन्समध्ये जरचं सेंटेन्स असतं की जर पाऊस पडला तर जर पाऊस पडला तर मी गावाला जाणार नाही. ठीक आहे, तर जर पाऊस पडला हे पहिलं सेंटेन्स झालं आणि मी गावाला जाणार नाही हे दुसरं सेंटेन्स झालं. अशा प्रकारे 2 सेंटेन्सेस मिळून हे कंडिशनल सेंटेन्स तयार होतात. आपण कन्फ्यूज होतो की यार कोणत्या ठिकाणी कोणता टेन्स लावायचा, कोणत्या ठिकाणी टेन्स तर ठीक आहे, पण कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे वाक्य तयार करायचे हे आपल्याला समजत नाही. कोणते प्रकार असं हे सुद्धा तुम्हाला सांगेल. ठीक आहे, 2 प्रकारे सेंटेन्स बनतात. सगळ्यात पहिले इफ असतं म्हणजे जर, आणि दुसरा त्याचा परिणाम तर. उदाहरणार्थ, जर पाऊस आला तर आपण सहल रद्द करू. जर पाऊस आला तर ही तुमची अट झाली, ठीक आहे, आणि आपण सहल रद्द करू हे तुमचा एक परिणाम झाला. का तुम्ही अशी सहल कॅन्सल करणार नाही आहात, तुमच्याकडे कंडिशन आहे जर का पाऊस आला तरच कॅन्सल करणार आहात. तर सगळ्यात पहिलं सेंटेन्स तुमचं काय आहे, तुमचा एक कंडिशन झाली आणि दुसरं सेंटेन्स जे आहे ते एक रिझल्ट झालं. समजलं. तर अशा प्रकारे असे वाक्य ज्यामध्ये पहिला जो वाक्य असेल तो कंडिशन असेल आणि दुसरा एक त्याचा परिणाम असेल त्याला कंडिशनल सेंटेन्स म्हणतात. ठीक आहे, आता बघा, या कंडिशनल सेंटेन्सेसचे ना 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. सगळ्यात पहिलं जे आहे त्याला आपण झिरो कंडिशनल, दुसरं फर्स्ट कंडिशनल, तिसरं सेकंड कंडिशनल आणि चौथं थर्ड कंडिशनल. अशा प्रकारे 4 पार्ट पडतात. सेकंड कंडिशनल, फर्स्ट कंडिशनल, सेकंड कंडिशनल आणि थर्ड कंडिशनल, असे 4 प्रकारचे हे कंडिशनल सेंटेन्सेस असतात. किंवा 4 प्रकारे आपण सेंटेन्सेस इफ आणि क्लॉजमध्ये बोलत असतो.
ठीक आहे. आता आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप या पुढच्या 4 लेसनमध्ये प्रत्येक कंडिशनल सेंटेन्सला कव्हर करत जाऊ. ओके. सगळ्यात पहिला जो सेंटेन्स आपण बघणार आहे तो असणार आहे तुमचा झिरो कंडिशनल सेंटेन्स. सगळ्यात पहिला असणार तुमचा झिरो कंडिशनल सेंटेन्स. आता झिरो कंडिशनल म्हणजे काय तर बघा काय लिहिलंय. झिरो कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय. झिरो कंडिशनल सेंटेन्स इज यूज टू टॉक अबाउट फॅक्ट. पहिलं जे आहे झिरो कंडिशनल, तुम्हाला सांगितलं 4 कंडिशनल असतात. सगळ्यात पहिले झिरो कंडिशनलमध्ये कशा प्रकारचे वाक्य असतात तर अशा प्रकारचे वाक्य असतात जे जनरली फॅक्ट असतात, फॅक्ट बेसिसवर असतात, की जे सायंटिफिक फॅक्ट असतात, जे कधी होतच असतात. उदाहरणार्थ कुत्र्यानं मांजरीला पाहिलं तर कुत्रा मागं लागतो. या डेली आहे. कोणत्याही कुत्र्यानं मांजरीला पाहिलं तर तो मागं लागतो. इथे युनिव्हर्सल ट्रुथ. ठीक आहे. जर ढग सूर्याच्या पुढं आले तर सूर्य दिसत नाही. अरे नाही दिसत आपल्याला सूर्य. ही गोष्ट युनिव्हर्सल आहे. ही गोष्ट होते म्हणजे होते, याला कोणी टाळू शकत नाही. तर अशा गोष्टी ज्या युनिव्हर्सल असतात, ज्या इटर्नल असतात, त्या ठिकाणी आपण फर्स्ट कंडिशनलचा वापर करत असतो. मी काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला. स्ट्रक्चर बघा. आता अशा प्रकारचे सेंटेन्सेस कसे तयार करायचे. एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे की जर पाऊस पडला तर जमीन ओली होते. अरे यार, जेव्हा जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तेव्हा जमीन ओली होणारच ना. सो इट्स अ युनिव्हर्सल थिंग. ठीक आहे. याला कोणी टाळू शकत नाही. पाऊस कधी पाहिलं का पाऊस पडला आणि जमीन ओली झालीच नाही. इट्स अ युनिव्हर्सल थिंग. तर कधीही पाऊस पडला तर जमीन ओली होतेच. याला आपण युनिव्हर्सल थिंग म्हणतो. ठीक आहे, समजलं. आता स्ट्रक्चर कसं सेंटेन्स तयार करायचं तर स्ट्रक्चर बघा. सगळ्यात पहिले इफ लावायचं आहे तुम्हाला, इफ, आणि मग सगळ्यात पहिल्या सेंटेन्समध्ये प्रेझेंट सिम्पलचा वापर करायचा आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर जे दुसरं सेंटेन्स असतं त्याला जोडून त्यामध्ये सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. ठीक आहे. इफ सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस सिम्पल प्रेझेंट टेन्स, अशा प्रकारे सेंटेन्स बनणार. आता एक्झाम्पल बघा. जर तुम्ही पाण्याला 100 डिग्रीवर तापवलं तर ते उकळतं. प्रत्येक वेळी होतं हे तुम्ही बघा. जेव्हा पाणी उकळतं याचा अर्थ ते 100 डिग्रीला क्रॉस केलेलं आहे. सो इट्स अ युनिव्हर्सल थिंग. मग बघा, इफ म्हटलंय तुम्हाला, इफ. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट. आता या ठिकाणी 2 वाक्य आहेत. सगळ्यात पहिले पाण्याला तुम्ही 100 डिग्रीवर तापवलं आणि दुसरं ते उकळतं. असे 2 सेंटेन्स आहेत. पहिल्या सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्हाला सिम्पल प्रेझेंटचा वापर करायचा आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्हाला सिम्पल प्रेझेंटचा वापर करायचा आहे. ठीक आहे. की जर तुम्ही पाण्याला उकळवलं, की जर इफ सिम्पल प्रेझेंट टेन्स पाण्याला 100 डिग्रीवर उकळवलं, तर इफ यू हीट, पाण्याला 100 डिग्रीवर गरम केलं. इफ यू हीट, आता याला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ऑब्जेक्ट अशा प्रकारेच घ्यायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला माहीत असेल सिम्पल प्रेझेंट टेन्सचं कन्स्ट्रक्शन काय, तर सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट घेतला इफ यू, इफ लावायचं पहिले. जर तुम्ही वर्ब घेतला हीट, उकळवणे, हीट, हिटेड, हिटेड, हिटिंग, अशा प्रकारे वर्बचे फॉर्म आहेत. इफ यू हीट वॉटर, सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. इफ यू हीट वॉटर टू 100 डिग्री सेल्सिअस, पाण्याला 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम केलं तर वापस जे दुसरं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये पहिला फॉर्म वापर करा. काय, सॉरी, सिंपल प्रेझेंटचा वापर करा. काय आहे, इट बॉइल्स, ते उकळतं. इट हे सिंग्युलर आहे त्याच्यामुळं बॉईल हे जे वर्ब आहे यामध्ये तुम्हाला एस लावावं लागेल. आपण शिकलो होतो. ठीक आहे. तर इट बॉइल्स, समजलं. तस इफ, मी वापस क्लिअर करतो. इफ, ठीक आहे, इफ यू हीट द वॉटर टू 100 डिग्री सेल्सिअस, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. हे झालं तुमचं सब्जेक्ट, हे झालं वर्बचा फर्स्ट फॉर्म, हे झालं ऑब्जेक्ट. ठीक आहे. इफ यू हीट द वॉटर टू 100 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर पुढचं जे सेंटेन्स आहे ते सुद्धा सिम्पल प्रेझेंटमध्येच राहील. इट बॉइल्स, ते उकळतं. समजलं. आता अजून आपण प्रॅक्टिस करूया. जस्ट डोंट वरी. ओके. एक्झाम्पल बघा. जर तुम्ही झाडांना पाणी दिलं नाही तर ती मरतात. हे सिम्पल प्रेझेंट टेन्सच निगेटिव्ह वाक्य, मरतात. जर का समजा तुम्ही झाडाला पाणी दिलं नाही तर ते मरणारच ना यार, बरोबर की नाही. मग बघा सिम्पल प्रेझेंट. इफ, ठीक आहे, यू डू नॉट, इफ यू डोंट, ठीक आहे, इफ सब्जेक्ट घेतला यू, डोंट नाही दिलं. ठीक आहे. डोंट गिव्ह द वॉटर टू ट्रीज, तुम्ही झाडांना पाणी नाही दिलं. पुढचं सेंटेन्स सुद्धा सिम्पल प्रेझेंट, ते मरतात. इट डाईज, डायचं डाईज करणार कारण इट हे सिंग्युलर आहे. बरोबर. बघा आपण बरोबर बोललो का. इफ यू डोंट वॉटर प्लांट्स, तुम्ही झाडांना पाणी नाही दिलं. वॉटर हे वर्ब आहे आणि हे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. हे तुमचं सब्जेक्ट आहे. निगेटिव्ह असल्या कारणाला डू नॉटचा वापर केला. सिम्पल प्रेझेंट टेन्स वाचून घ्या. ठीक आहे. डू नॉट, आणि हे झालं तुमचं ऑब्जेक्ट.
सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आणि पुढचं सुद्धा तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचाच वापर करावा लागतं. तर ते काय, दे आणि दे डाय, ते मरतात. ते हे प्लुरल झालं त्याच्यामुळे आपण डाय घेतलं, आणि इट असलं असतं तर तुम्ही डाईज घेतलं असतं. समजलं? खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, की जर तुम्ही बर्फाला स्पर्श केला तर तो थंड वाटतो. ऑब्व्हियसली यार, बर्फाला स्पर्श केला तर तो थंड वाटणारच, युनिव्हर्सल गोष्ट आहे, झिरो कंडिशनल आहे. मग बघा पुढे काय, इफ यू टच द आईस, तुम्ही बर्फाला टच केला, स्पर्श केला, सिंपल प्रेझेंट टेन्स, देन इट फील्स कोल्ड, तुम्हाला थंड वाटतं, इट फील्स कोल्ड. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आय ग्रुप असेल तर त्या ठिकाणी व्हर्बचा पहिला फॉर्म लावायचा, आणि ही ग्रुप असेल तर त्या ठिकाणी व्हर्बचा फर्स्ट फॉर्म सोबत तुम्हाला एस लावायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही मागचे लेसन नक्की बघा सगळे. ओके, चलो नेक्स्ट बघा, की जर पाऊस पडला तर जमीन भिजते. यार कॉमन आहे ना, पाऊस पडल्यावर जमीन भिजतेच. मग काय सेंटेन्स बनणार, इफ इट रेन्स, जेव्हा पाऊस पडला तर पुढे काय, द ग्राउंड गेट्स वेट, म्हणजे जमीन, सिंपल प्रेझेंट टेन्स, ग्राउंड गेट फर्स्ट फॉर्म यूज केला, आणि वेट हे झालं तुमचं ऑब्जेक्ट, तर द ग्राउंड गेट्स वेट. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट टेन्सचा वापर केला. ओके, चलो त्यानंतर आता मी तुम्हाला ना काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी तर म्हणेल. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्या. सगळ्यात पहिले जर तुम्ही पाण्याला 100°C पण गरम केलं तर ते उकळतं. जर मी उशिरा उठलो तर बस चुकवतो, कॉमन आहे. जर सूर्य मावळतो तर अंधार होतो. जर बर्फाला स्पर्श केला तर तो थंड वाटतो. जर तुम्ही खूप खाल्लं तर वजन वाढतं. जर वीज पडते तर मोठा आवाज होतो, कॉमन आहे. जर आपण झाडांना पाणी नाही दिलं तर ती मरतात. जर कुत्रा मांजर पाहतो तर ती तिचा पाठलाग करतो. जर पंखा बंद केला तर खोली गरम होते. आणि जर आपण दाब वाढवतो तर तापमान वाढवतो. जर का तुम्ही प्रेशर वाढवलं तर टेम्परेचर वाढतं. सिंपल आहे. प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला वापर करायचा आहे सब्जेक्ट इफ घ्यायचं आहे सगळ्यात पहिले. आता मी कन्स्ट्रक्शन लिहून बघा, सिंपल आहे. इफ, ठीक आहे, प्लस सिंपल प्रेझेंट, आणि दुसरं सेंटेन्समध्ये सुद्धा सिंपल प्रेझेंट. हे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे. प्रॅक्टिस करा, प्रिपेअर करा, आणि मला कमेंट बॉक्समध्ये यापैकी कोणतेही 3 जे आहेत ते मला तुम्ही टाका, तुमची इच्छा, जे तुम्हाला जमेल ते. आणि काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन डायरेक्टली आस्क अस ऑन दिस नंबर. ओके, आय होप तुम्हाला लेसन समजलं असेल. खूप इझी, खूप सिंपल लेसन आहे. उद्या आपण फर्स्ट कंडिशनल सेंटेन्सेस शिकणार आहोत. फर्स्ट कंडिशनलमध्ये कशा प्रकारे सिच्युएशन असते, कशा प्रकारे रिझल्ट असतो, कोणत्या टेन्सचा वापर करायचा, हे आपण शिकलो. ठीक आहे, शिकणार आहोत. हे नीट समजा, आणि काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ऑनलाईन ऑफलाईन कोर्स जर तुम्हाला करायचा असेल संभाजीनगरमध्ये तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. थँक्यू.